2 दिवसापूर्वी ह्या गाईला कालवड झालीये. हे बघा हिची ही कालवड आहे. बघा कालवड. चला आपण आता चाललोय हत्ती गवत तोडायला. गुरांना हत्ती गवत आणायचे. आपला इथं मोत्या बांधलाय. बघा आज मोकळ्या गोठ्यामध्ये गुरं सोडलीत. 4-5 दिवस झालं भरपूर असा पाऊस चालू होता. त्याच्यामुळं गोठ्यामध्ये भरपूर असा चिखल झालाय. त्याच्यामुळं गुरं नव्हती सोडली. का शंभू आणि शंभूचे बाबा खाली आलेत हत्ती गवत तोडायला. हत्ती गवत तोडायचंय, गुरांना घेऊन जायचंय. हे लय बारीक आहे काय अजून हत्ती गवत? आ किती कवळं तोडायचेत? 3 कवळं तोडायचेत का? तुम्ही दिसत नाही इथं. हे एवढं मोठं झालंय ना ते हत्ती गवत तिकडं की माणूस दिसा ना कुठे. बिबट्याला पण बसलं तरी कळायचं नाही याच्यात. मी आहे ना बिबट्याला मारायचा काटबूस. तू काय करशील बिबट्याला? मारून टाकेन. मारलं 1 मिनिटात मारून टाकेन. राहू दे त्यापाशी. आला बघ मी कधी मारलं. ठीक आहे. तू त्याला कसं आलं त्याच्या आईचं तिथं बघायचं. तेव्हा तिकडं गुरं चरायला आणलीत कोणतरी. हे हत्ती गवत तोडतात ते. आपल्याला हे हत्ती गवत घेऊन जायचंय गुरांना. एवढं तोडून झालंय. हत्ती गवत एवढं झालंय तोडून. शंभू पण आलाय शेतात. शंभू पण आलाय शेतामध्ये. त्याला पण आवडतं दररोज शेतात यायला. आम्ही दररोज संध्याकाळच्या टायमिंगला हत्ती गवत तोडायला येतो शेतात. हे बघा इकडं आपलं अजून हे तोडलेलं बारीक झालंय सगळं. नंतर न उगवलेला काय 15 दिवस लागतात उगवायला. आता एवढं तोडून झालंय. हत्ती गवत तोडून झालंय. हत्ती गवत घेऊन निघालोय आता आम्ही घरी. शंभू तसं मारायचं नाही. चला 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 पटापट. ते चाललेत घरी. बाबा तेवढं ठेवून येतील परत. आपल्याला